आता पाहूयात मोठ्या बातम्या। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या राज्यभर बंजारी समाजाकडून चक्काजाम आंदोलन केलं जाणार। उद्याच्या आंदोलनात सर्व बंजारी समाजाच्या आमदारांनी सहभागी व्हावं, जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांचं आवाहन। कळव्यात परप्रांतीय महिलेनं मराठी पुरुषाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। घटना मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याकडून या महिलेला मनसे स्टाईलनं उत्तर परप्रांतीय महिलेच्या कानशिलात लगावत तिला माफी मागायला लावली। पुण्यात मतदार यादी विभागणी लवकरच। पुणे पालिकेला निवडणूक आयोगाकडून यादी प्राप्त। स्थानिक पातळीवरून मतदार यादी घेऊ नये, आयोगाकडून देण्यात आलेली मतदार यादीच ग्राह्य धरावी, निवडणूक आयोगाचे निर्देश। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांपासून खडकवासलामध्ये पाहणी दौऱ्यावर। अजित पवारांचा भल्या पहाटे वारजे भागात पाहणी दौरा, दादांकडून विविध विकास कामांचाही आढावा। अमळनेरमधील खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचं नाव वगळलं। कार्यक्रमाला गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, स्मिता वाघ यांची उपस्थिती। मात्र केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या नावाचा शिक्षण मंडळाला विसर पडला का, सवाल उपस्थित। शिर्डीतील सावळी विहीरमध्ये विखे पाटील समर्थकांचे लक्ष्मण हाकेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। विखे पाटलांबाबतच्या वक्तव्याबाबत हाकेंनी माफी मागावी, आंदोलकांची मागणी। रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वादात मंत्री गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंची उडी। रायगड हा तटकरेंच्या बापाचा मक्तेदारीचा जिल्हा नाही, कुणीही कुठेही जाऊ शकतं, कुणालाही कुणी अडवू शकत नाही, विकास गोगावलेंची तटकरेंवर टीका। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री, पुण्यात 20 औषध विक्रेत्यांवर कारवाई। राज्यात 107 विक्रेत्यांचे परवाने निलंबित। राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवरती कारवाईचा बडगा।